नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. राज्यामध्ये दोन घोषणा सध्या फार जोरात आहेत. त्यातली पहिली घोषणा म्हणजे एक मराठा लाख मराठा आणि दुसरी घोषणा आम्ही सर्व ओबीसी पर्व. या दोन घोषणांवरती सध्या महाराष्ट्राचं राजकारण समाजकारण सगळं ढवळून निघालेलं आहे. मराठ्यांना आरक्षण द्यायचं, कशानं द्यायचं, कुठनं द्यायचं, कशा पद्धतीनं द्यायचं, याच्यावर बऱ्याच काथ्याकूट सुरू झालेला आहे. राज्य सरकारनं 10% आरक्षणाचा कायदा देखील मंजूर केलेला आहे. मात्र तो आता उच्च न्यायालयामध्ये त्याविषयीचा निकाल पेंडिंग आहे. दुसरीकडे ओबीसींना असं वाटतं आहे की मराठे हे सगळे सोयरेच्या निमित्तानं हे आपल्या आरक्षणामध्ये घुसत आहेत आणि त्यामुळं आपल्याच पोटावरती पाय आणण्याचा हा सगळा उद्योग सुरू आहे. ह्या दोन गोष्टी सगळीकडे सुरू असताना, जरांगे विरुद्ध हाके अशी एक लढाई सुरू असताना एका निकालाकडे तुमच्या सर्वांचं मला लक्ष वेधायचं आहे. ते आहे बिहार सरकारनं जो आरक्षणाचा कायदा केलेला होता, त्या आरक्षणाच्या कायद्यासंदर्भातला हा निकाल आहे. एक आरक्षण हे राजकीय किंवा पॉलिटिकल टूल म्हणून आतापर्यंत अनेकदा वापरलं गेलेलं आहे. ते आता इतकं वापरून बोथट झालेलं आहे की आता हे जे टूल आहे हे न्यायालयाच्या कसोटीवरती, न्यायालयाच्या चौकटीमध्ये टिकेन असं झालेलं आहे. त्यामुळंच बिहार सरकारनं ओबीसी, SC, ST यांच्यासाठी जी आरक्षणाची मर्यादा वाढवलेली होती ती बिहार उच्च न्यायालयानं सरसकट रद्द केलेली आहे. त्याला काही कारणमीमांसा दिलेली आहे, त्याच्याविषयीची काही मतं व्यक्त केलेली आहेत आणि या सगळ्या निकालाचा सर्व परिणाम हा मराठा आरक्षणावरती महाराष्ट्रातल्या नक्कीच होणार आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. नक्की बिहार सरकारने केलं काय होतं आणि नक्की घडलं काय हे तुम्हाला मी 2 मिनिटांमध्ये सांगतो. बिहार सरकारनं नितीश कुमार आणि तेजस्वी यादव हे यांचं जेव्हा RJD आणि JDU यांची जेव्हा युती असलेलं सरकार होतं तेव्हा त्यांनी जातनिहाय जनगणना केलेली होती आणि त्याच्यामध्ये त्यांना असं वाटलं की जे OBC, SC, ST हे जे मंडळी आहेत यांची संख्या ही 65% आसपास आहे आणि त्यांना प्रत्यक्षामध्ये 50%च आरक्षण मिळतं आहे. आणि जर आपल्याला एक सर्वांना आरक्षण जर द्यायचं असेल, सर्वांना समान प्रतिनिधित्व नोकऱ्यांमध्ये द्यायचं असेल, रोजगारामध्ये द्यायचं असेल, तर त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ते आरक्षण दिलं गेलं पाहिजे असं एक काहीतरी समज नितीश कुमार सरकारनं तेव्हा केला. त्यासाठी आधी म्हटलं त्या जातनिहाय जनगणनेचा एक क्वांटिफाईड डाटा जो आरक्षणासाठी आवश्यक असतो की कोणत्या जातीची किती संख्या आहे आणि कोणत्या जातीला किती रिप्रेझेंटेशन आहे शैक्षणिक संस्थांमध्ये आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये सुद्धा, अशा प्रकारे एक चार्ट त्यांनी तयार केला आणि तो चार्ट तयार करताना जवळपास 15% आरक्षण हे वाढीव आरक्षण सर्व राखीव जागांसाठीचं वाढवण्यात आलं आणि हे सगळं बिहारमधलं जे आरक्षण आहे ते जवळपास 65% गेलं. याशिवाय केंद्र सरकारचं 10% आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल घटकांसाठीचं जे आरक्षण आहे ते 10% आहे. अशी म्हणून आरक्षणाची जी सगळी टक्केवारी आहे ती 75% गेली आणि यालाच काही मंडळींनी आक्षेप घेतला. हे जे वाढीव आरक्षण आहे हे सगळं वाढीव आरक्षण समानतेच्या जे घटनेचं जे मूळ तत्व आहे त्या मूळ तत्वाला हरताळ फासणार आहे अशा प्रकारचा दावा या आरक्षणाला, वाढीव आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी केला होता. त्यांचं म्हणणं असं होतं की जेव्हा मंडळ आयोग लागू झाला तेव्हाच 50% ही आरक्षणासाठीची मर्यादा लागू करण्यात आलेली आहे आणि हे आरक्षण तर 75% गेलेलं आहे. म्हणजे आरक्षण हा अपवाद आहे आणि समानता हा नियम आहे. तर अपवाद हा नियमापेक्षा मोठा होऊ शकत नाही असं साधारणपणे हे तत्त्व आहे आणि त्यामुळंच सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी म्हणजे अनेकदा म्हणजे राजस्थानामधील गुज्जरांचं जेव्हा आरक्षण 5% वाढवलं आणि राजस्थानामधली आरक्षणाची मर्यादा 55% गेली तेव्हा देखील सुप्रीम कोर्टानं गुज्जरांचं आरक्षण रद्द केलं. याच्या आधी महाराष्ट्र सरकारनं मुस्लिम आणि मराठांसाठी वेगळं आरक्षण दिलेलं होतं, ते आरक्षण याच निकषाखाली रद्द करण्यात आलेलं होतं. आंध्र प्रदेश सरकारनं मुस्लिमांना आरक्षण दिलेलं होतं, त्यासाठी देखील हा निकष लावण्यात आलेला होता. त्यामुळं 50% आरक्षण असणं, 50%पर्यंतच आरक्षण असणं असा एक नियम, एक चौकट सर्वोच्च न्यायालयानं आखून दिलेली आहे आणि त्याचं सर्रास उल्लंघन सध्या सर्वच राज्य सरकार करत आहे आणि याला चाप या निमित्तानं बिहारच्या निकालाच्या निमित्तानं बसलेला आहे. आता या साऱ्या गदारोळामध्ये महाराष्ट्रातील जे 10% मराठ्यांचं जे आरक्षण 6 महिन्यांपूर्वी जे मंजूर झालेलं आहे त्यासाठी विशेष अधिवेशन एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं घेतलेलं होतं. त्या आरक्षणाला कोणी विरोध केलेला नाही आणि राज्य मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीनुसार आम्ही आरक्षण देतो आहोत असा दावा केलेला आहे. मराठा हा समाज मागासवर्गीय आहे आणि त्याला शैक्षणिक आणि
एक सरकारी नोकऱ्यांमधल्या आरक्षणाची गरज असल्याचं देखील जो सुक्रे कमिटीचा जो अहवाल आहे तो अहवाल स्वीकारून त्या पद्धतीचं आरक्षण देण्यात आलेलं आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील देखील जे आरक्षणाची जी मर्यादा आहे ती साधारणपणे 52% आहे आणि त्याच्यामध्ये 10% मराठ्यांसाठीचं स्वतंत्र आरक्षण असं 62% आणि पुन्हा केंद्र सरकारचं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीचं आरक्षण असं टोटल 72% देखील आरक्षण महाराष्ट्रामध्ये आता जाऊन पोचलेलं आहे. आणि मराठ्यांसाठीच्या आरक्षणाची याचिका देखील मुंबई हायकोर्टामध्ये ही आता पेंडिंग आहे. त्याच्यावरती देखील त्या पद्धतीचा निकाल येणार की काय अशी आता सगळ्यांना शंका वाटू लागलेली आहे. त्यापूर्वी आपण एक पाहूया की महाराष्ट्रामध्ये नक्की आरक्षणाची टक्केवारी कशी आहे, कोणत्या समाजाला कसं आरक्षण आहे हे तुम्हाला मी थोडक्यामध्ये सांगतो. जे महाराष्ट्राला जे आरक्षणाचं प्रमाण आहे त्यातला जो सर्वाधिक मोठा वाटा आहे जो लोकसंख्येनुसार दिला जातो तो आहे अनुसूचित जातींसाठी. अनुसूचित जातींसाठी 13%, अनुसूचित जमातींसाठी 7%, म्हणजे 20% हे SC आणि ST साठी आरक्षण राखीव ठेवलेलं आहे. याशिवाय इतर मागासवर्गीय त्यांना 19% आरक्षण आहे. विमुक्त व भटक्या जमाती त्यांच्यासाठी 11% आरक्षण आहे. विशेष मागासवर्ग म्हणजे ज्याच्यामध्ये वंजारी आणि इतर काही समाज येतात त्यांच्यासाठी विशेष 2% आरक्षण आहे. आणि याशिवाय मराठा आरक्षण जे स्वतंत्रपणे गेल्या काही दिवसांपूर्वी मंजूर झालेलं आहे ते 10%, असं 62% आरक्षण महाराष्ट्रामध्ये पोहोचलेलं आहे. आता याच्यामुळे होणार काय आहे की आता पोलीस भरती सुरू आहे, MPSCच्या भरती प्रक्रिया सुरू आहे, अनेकांनी मराठा आरक्षणातनं अर्ज केलेले आहेत. आणि जर हे आरक्षण रद्द झालं तर ज्या लोकांनी मराठा आरक्षणामध्ये नोकऱ्या घेतलेल्या आहेत किंवा त्यांना नियुक्ती मिळालेल्या आहेत त्यांच्यावरती पुन्हा वेगळ्या प्रकारचं संकट निर्माण होतं. त्यामुळे हा एक घटनात्मक पेच आणि पुन्हा एक राजकीय आणि नंतर कार्यालयीन पेच देखील निर्माण होतो की ज्यांना आता नोकऱ्या मराठा आरक्षणातनं दिलेल्या आहेत त्यांचं काय करायचं आहे. आणि गेल्या वेळेस पण असंच झालं होतं की जेव्हा 2020मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या काळातलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं मराठा आरक्षण, तेव्हा देखील मग त्या मुलांना नियुक्त्या पुन्हा मिळवण्यासाठी फार मोठा संघर्ष करावा लागला. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर पाहिलं तर हे सगळा आरक्षणाचा जो घोळ आहे जोपर्यंत सुप्रीम कोर्ट फायनल निर्णय देत नाही तोपर्यंत हा कायम असाच राहू शकेल. याच्यामध्ये 2 शंका तुम्हाला नक्की येऊ शकतील की तमिळनाडूमध्ये आरक्षणाचं जे प्रमाण आहे ते 75% कसं आहे आणि जे केंद्र सरकारनं 10% आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना जे आरक्षण दिलेलं आहे तर ते कसं काय टिकलेलं आहे अजून, त्याची पण मर्यादा 50%च्या पुढे गेलेली आहे. तर त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. जे तमिळनाडूमध्ये जे आरक्षण आहे जे 69% गेलेलं होतं आणि त्याच्यामध्ये जर 10% आर्थिकदृष्ट्या दुर्बलांचं आरक्षण धरलं तर ते जवळपास 79% जातं. तर जे 69% आरक्षण होतं तर ते मंडल आयोग येण्यापूर्वीचं आरक्षण होतं, म्हणजे मंडल आयोगाची नोटिफिकेशन येण्यापूर्वीचं आरक्षण होतं. आणि त्या आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून घटनेच्या 9व्या परिशिष्टामध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे या आरक्षणाचा त्याचा न्यायिक आढावा किंवा सुप्रीम कोर्टापुढे त्याची दाद मागता येणार नाही अशा प्रकारची तरतूद घटनेमध्ये आहे. आणि त्यासाठी ते जे कलम आहे किंवा तो जो कायदा आहे तो घटनेच्या 9व्या परिशिष्टात टाकलेला आहे. त्यामुळं तमिळनाडूमधलं जे वाढीव आरक्षण आहे ते अजूनही कायम आहे. आणि दरवर्षी तमिळनाडू सरकार किंवा जेव्हा सर्वोच्च न्यायालय जेव्हा माहिती मागतं तेव्हा एक क्वांटिफाईड डाटा त्या सर्वोच्च न्यायालयाला तमिळनाडू सरकारला द्यावा लागतो. आणि दुसरी जी गोष्ट आहे की सुप्रीम कोर्टामध्ये जे EWSचं आरक्षण आहे म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बलांचं जे आरक्षण आहे ते आरक्षणाची याचिका अजूनही पेंडिंग आहे. हे आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारनं घटनेमध्ये दुरुस्ती केलेली आहे. म्हणजे जे 14 आणि 15 जे कलम आहे घटनेमधलं की त्याच्यामध्येच ती दुरुस्ती आहे की आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना 10% आरक्षण देण्यासाठीचं एक प्रयोजनच मोदी सरकारनं 2019मध्ये केलेलं आहे. त्यामुळं आत्ताचं जे बिहार सरकारचं जे आरक्षण होतं जे 50%पेक्षा जास्त गेलेलं आहे त्याला घटनात्मक मान्यता कोणती नाही आहे. त्यामुळं देखील उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय ही आरक्षणं सर्रास रद्द करून टाकतात. मात्र आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना जे आरक्षण मिळालेलं आहे त्याला घटनात्मक मान्यता आहे, म्हणजे घटनेमध्ये तसा बदल करण्यात आलेला आहे. आणि त्यामुळं सर्वोच्च न्यायालय देखील त्याच्याबद्दल अजून निर्णय घेत नाही आहे. ती याचिका अजूनही पेंडिंगच आहे. पण आज ना उद्या देखील त्याच्यावरती निर्णय येऊ शकतो, पण तो कसा येईल निर्णय हे आत्ता आपल्याला सांगता येत नाही आहे. त्यामुळं सर्वच राज्यांमध्ये हा घोळ सुरू आहे. काँग्रेसनं तर जात न्याय जनगणनेची मागणी करून प्रत्येक जातीलाच त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण द्यावं अशी काहीतरी टूम काढलेली आहे. मला वाटतं हे सगळं धोकादायक आहे, कारण घटनेला असा अभिप्रेत नाही आहे. जे घटक सरकारी नोकऱ्यांमध्ये किंवा शैक्षणिक बाबीमध्ये मागासलेले आहेत त्यांच्यापुरतंच हे आरक्षण लागू राहावं
अशी सुरुवातीपासूनची घटनाकारांची अपेक्षा होती. जर तुम्ही असं जातनिहाय किंवा संवर्गनिहाय त्यांच्या प्रपोर्शनेट जातींच्या प्रमाणानुसार जर आरक्षण द्यायला सुरुवात केली तर मला वाटलं खरोखरीच या देशामधली जी मेरिटची जी चळवळ आहे ती धोक्यात येऊ शकते. आणि त्या दृष्टीनंच उच्च न्यायालयानं किंवा सर्वोच्च न्यायालयानं या सगळ्या आरक्षणाला एक मर्यादा घालून दिलेली आहे, एक चौकट घालून दिलेली आहे. पण राजकारणासाठी गेली 75 वर्ष आरक्षण हे आधी म्हटलं त्याप्रमाणे एक पॉलिटिकल टूल बनलेलं आहे राज्यकर्त्यांच्या हातातलं. जेव्हा कोणतेही मुद्दे नसतात तेव्हा आरक्षणाच्या मुद्द्यावरती निवडणुका लढवल्या जातात, आरक्षणाचे मुद्दे पुढे केले जातात. हे आता अनेकदा दिसून आलेलं आहे आणि हे महाराष्ट्राला देखील लागू होत आहे. त्यामुळे ज्या पद्धतीनं मराठा विरुद्ध ओबीसी असा जो संघर्ष आरक्षणाच्या निमित्तानं उभा राहिलेला आहे, राजकीय नेते उघडपणे आपापल्या समाजाची बाजू घेत आहे, हे सगळं हानिकारक आहे. आणि घटनेला डावलून कोणतंही एक आरक्षण किंवा कोणतीही सवलत एका मर्यादेच्या पलीकडे घेता येणार नाही, हे बिहारच्या उच्च न्यायालयानं आज स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि याची जाणीव महाराष्ट्रातल्या तमाम नेत्यांनी आणि आरक्षणासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांनी देखील ठेवायला हवी. नाहीतर समाजामध्ये पुन्हा भ्रम तयार होतो, भ्रमातनं निराशा तयार होते आणि निराशेतनं तो समाज पुन्हा मग वेगळ्या मार्गाला लागतो, हिंसेच्या मार्गाला लागतो. असं आत्तापर्यंत चित्र अनेकदा दिसून आलेलं आहे. गुज्जर समाजाच्या वेळेस देखील असंच आंदोलन झालं, पटेल समाजाच्या वेळेस देखील जाळपोळ झाली, जाट समाजाच्या वेळेस देखील हरियाणामध्ये मोठा हिंसाचार झाला, मराठा समाजाच्या वेळेस देखील बीड, जालना, मराठवाड्यामध्ये हिंसाचार झाला. आता ही आंदोलनं केवळ आता ही आंदोलनापुरती मर्यादित राहिलेली नाही आहेत, तर संपूर्ण समाज जीवनावरती परिणाम करणारी आंदोलनं म्हणून आता ही पुढे येऊ पाहत आहेत. पण आधी म्हटलं त्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालय या सर्व बाबींवरती लक्ष ठेवून आहे, त्याला घटनेची चौकट आहे. त्यामुळं आपल्या अपेक्षा वाजवीपेक्षा प्रमाणापेक्षा जास्त वाढू देऊ नका, नाहीतर त्यातनं वेगळा निराशा आणि नैराश्य आणि त्यातनं हाताबाहेर जाणारी परिस्थिती असा सगळा एक दुर्दैवी योगायोग जुळून येतो. आणि त्यापासून जर वाचवायचं असेल तर बिहार उच्च न्यायालयानं जो निर्णय दिलेला आहे त्याची जाणीव प्रत्येक समाज घटकानं ठेवली पाहिजे. आणि आपली आंदोलनाची मागणी कुठपर्यंत रेटावी आणि कुठपर्यंत रेटली तरच तरी तिला कुठपर्यंत मर्यादा आहे याचं भान ठेवणं गरजेचं आहे. हेच बिहार उच्च न्यायालयाच्या निकालाचं सांगणं आहे. मला वाटतं या निकालाची दखल महाराष्ट्रातले सर्व नेते मंडळी देखील घेतील आणि हे जे एक दुभंगलेलं एक थोडंसं उन्मादी वातावरण आहे त्या उन्मादी वातावरणाला आवर बसेल अशी अपेक्षा करूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला सांगा. तुम्हाला काय वाटतं अशा आंदोलनातनं, हिंसक आंदोलनातनं आरक्षणाचा प्रश्न सुटू शकेल? आणि आरक्षण कशासाठी हवं आहे? रोजीरोटीसाठी आणि शैक्षणिक सुविधेसाठी हवं असेल तर फक्त आरक्षण हाच त्याच्यावरचा पर्याय आहे का? याची देखील उत्तरं आपल्याला आज ना उद्या शोधावी लागतील. तर त्यावर देखील तुम्ही कॉमेंट करा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी.